होते. आता मी नाही तर कोण करणार? तुझी वहिनी गेली बाई तिच्या माहेरी, तिच्या आईला काय बरं नव्हतं त्याच्यामुळे गेलीये. हा तुझा भाऊ बी गेलाय. आता बायको गेली म्हटल्यावर हा कसा नाही जाणार? हा बी बायकोचाच बैल गेला लगेच तिच्या माग मान डोलवीत. अगं नाही बाई, मला पण कोण काय सांगत, मी ना फोनवर ऐकलं थोडं, काय त्याच्या सासूच्या पांढऱ्या पेशी का काय कमी झालंय त्याच्यामुळे ना तिला दवाखान्यात ऍडमिट केलंय वाटतं. मग रात्रीच गेले दोघं बी. आता बिल भरावं लागल ना दवाखान्याचं, तेव्हा त्यांना बी ना बरोबर जावायचं आठवण. अगं मी आपल्या येड्याला चांगलं म्हणत होते का कशाला जातो, नाहीतरी आता तिथं दवाखान्यातच ऍडमिट करणार आहे ना, मग पेशंट जवळ कशाला एवढी गर्दी करायची, नंतर जाता येईल म्हटलं भेटायला. आणि तसं बी ना तिथं सगळं बघायला आहेस ना तिचे भाऊ, तर हा उलटा मला म्हणतो कसा, मी बी आता त्यांचा मुलगाच आहे ना, आता पुढे आपण काय बोलावं. म्हटलं मुलगाच आहे म्हटलं मग जाय मग. अगं तायडे, आज 8 दिवस झाले माझं अंग एवढं दुखू राहिलंय. तुझ्या भावाला म्हटलं एक मेडिकल मधून गोळी तरी आणून दे 5 रुपयाची, अजून आणून देतोय मला, आणि आता तिकडे भरीन ना सासूचं दवाखान्याचं बिल. अगं तायडे, लग्न झाल्यापासून पाहते फक्त सासरवाडी, याच्या डोक्यात आहे ना नुसती सासरवाडीच भरलीये. काय एवढा त्यांचा पुळका आलाय काय माहिती. अगं तिकडे त्याच्या मेवणीला 1 तासाला फोन करीतो, ते मोबाईल वर व्हिडिओ कॉल करीतो. तुला केला का दिवाळीपासून एकदा तरी फोन केला का? मी म्हणायला गेले तर मला म्हणतो तू करीतीच आहे ना फोन, मग माझी करायची काय गरज आहे? हा तायडे, तुझं बी बरोबर आहे, माझ्या बी ना या गोष्टी कानावर आलेल्या आहे. याच्या ना सासरचे लोक आहे ना बरोबर याचे कान भरीत्या आणि आपल्यापासून आहे ना याला तोडायला पाहत्या. अगं ते लोक लाख कान भरतील, पण ना आपल्या बी पोराला कळायला पाहिजे का नाही का कोण आपलं आहे कोण परक आहे. आपलंच नाही धडाचं, काय लोकाला नाव ठेवीती.